आज दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी खटकाळी बायपास हिंगोली येथे सकाळी ठीक 11 वाजता श्री CBSE इंग्लिश स्कूलमध्ये लोकशाहीची पहिली पायरी समजली जाणारी विद्यार्थी परिषद निवडणूक अत्यंत उत्साहात शिस्तबद्ध आणि लोकशाही पद्धतीने पार पडली। विद्यार्थी परिषदेच्या विविध पदासाठी घेण्यात आलेल्या या निवडणुकीत एकूण 20 विद्यार्थी उमेदवार सहभागी झाले होते। जबाबदार विद्यार्थी प्रतिनिधीची निवड करण्यासाठी तब्बल 900 विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। या निवडणुकीचा मुख्य उद्देश केवळ विद्यार्थी प्रतिनिधीची निवड करणे नसून विद्यार्थ्यांना लोकशाही व्यवस्थेचे प्रत्यक्ष ज्ञान देणे, मतदानाचे महत्त्व समजावून सांगणे व योग्य प्रतिनिधी निवडण्याची जबाबदारी रुजविणे, नागरिकत्वाची जाणीव निर्माण करणे हा आहे। या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेस संस्थेचे अध्यक्ष कवडे मामा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। तसेच प्राचार्य विलास चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध पारदर्शक पद्धतीने पार पडली। शाळेचे व्यवस्थापक धर्मेंद्र कवडे सर यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने निवडणूक प्रक्रियेचे नियोजन, व्यवस्थापन व अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात आली आहे। अरुण दिपके, TV 7 हिंगोली। ये दो में से और सिंबल पे लगा है। ये लेके जाओ बैलेंस स्टार्ट नहीं वैसे टोटल में से नहीं दे सकता। एक टाइम जो बॉक्स बना लगा उसमें से कंपल्सरी एक दे वो CBSE English Board is conducting student council election. The motto of conducting this election is that students will learn about the leadership, teamwork, and how the nation is conducting election. About that, again, students will also know how the government is also formed. About that, we are focusing in this election. अक्षर अमोल शिंदे यांचे पॅरेंट्स आहे आणि आज सरांनी छान उपक्रम राबवलेला आहे। आज मी विद्यार्थी मतदान परिषदेमध्ये माझं मत दिलेलं आहे आणि सरांनी हा उपक्रम मुलांचा आत्मविश्वास, त्यांना नेतृत्व असं चांगल्या प्रकारे त्यांनी या कार्यक्रमातून सांगितलेलं आहे। त्यांना मतदान म्हणजे काय हे त्यांना नेमकं माहीत इथून यापासूनच माहीत होणार आहे आणि सगळ्या मतदारांना मी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि त्यांचं म्हणजे वोटिंग चांगल्या प्रकारे त्यांना रिस्पॉन्स मिळावं बस एवढे बोलून मी माझे 2